विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता शेवटच्या आजच्या दिवसात मी जे प्रश्न देणार आहे, ईझी आहेत, पण तुम्हाला क्विक रिव्हिजन करायचे आहे. ओके. पार्ट 3 तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. अगोदरच्या 2 पार्टमध्ये 25 क्वेशन्स प्रोव्हाईड केलेत. याच्यात पण 10-12 प्रश्न देणार आहे. ते व्हिडिओमध्ये प्रश्न देणार आहेत. तुम्हाला फक्त क्रॉस चेक करायचं तुम्हाला ते येतंय का नाही येत. नाही येत, करावं लागेल. होण्यासारखे प्रश्न आहेत हे लक्षात घ्या. त्यांना तुम्ही स्किप करू शकत नाही हां. तर पटापट क्वेश्चन मी देत राहणार. तुम्हाला क्विक रिव्हिजन करायचंय. ज्यांना नाही झालं, ज्यांनी आता अभ्यासाला सुरुवात केली आहे, त्यांना वेळ लागू दे, पण हे प्रश्न करावे लागतीलच. मी तुम्हाला सांगतो सेकंड्स पेंडुलम. ओके. सिंपल पेंडुलमचा पिरियोडिक टाईमचा फॉर्म्युला काय रे बाळांनो? 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. आणि ज्या सिंपल पेंडुलमचा पिरियोडिक टाईम 2 सेकंद असतो, तो सेकंड्स पेंडुलम. ओके. मग इथे जर मी 2 व्हॅल्यू पुट केले, 2 ला 2 कॅन्सल. दोन्ही बाजूचा स्क्वेअर करा. मग तुम्हाला एल इक्वल्स टू काहीतरी फॉर्म्युला तयार करता येईल. विचारलाय 2 मार्काला, 2 मार्काला लॉटरी. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम ऑसिलेशन मध्ये पहिल्याच पेजवर आहे. ओके. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम. ओके. बघा 2-2 मार्काचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर सिंपल पेंडुलम 3 मार्काचा प्रश्न आहे. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर पिरियोडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम. नाही आलं, न्यूमेरिकल आलं. फॉर्म्युला तरी लिहा. मला ते पाहिजे तुमच्याकडनं अपेक्षित आहे बरं का, की फॉर्म्युला हवा आहे मला प्रत्येक न्यूमेरिकलसाठी लक्षात घ्या. मग टी इक्वल्स टू 2 पाय मॅग्नेट परफॉर्मिंग एसएचएम म्हणूया आपण इथं मॅग्नेटिक फील्ड. मग त्याच्या पिरियड टाईमचा फॉर्म्युला 2 पाय अंडर रूट आय अपॉन म्यू इंटू बी. ओके. आता या टॉपिक मध्ये आणखीन सांगू का? ऑसिलेशन म्हणलं की कॉम्पोजिशन ऑफ 2 एसएचएम. बघा मी आता एक्स्ट्रा सांगायला लागलोय. हे सगळे 4 मार्काचे प्रश्न आहे. ह्यातला जर एखादा प्रश्न आला तर हे काही येणारच नाहीये हे पण आपल्याला माहिती आहे. मग कॉम्पोजिशन ऑफ 2 एसएचएम हा एक प्रश्न आहे. एनालिटिकल ट्रीटमेंट बरं का लक्षात घ्या. त्याच्यानंतर अजून आहे या एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. ओके. अजून एक प्रश्न आहे याच्यामध्ये की डिफरन्शियल इक्वेशन वापर करून डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन साठी डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला तयार करा. याचा फॉर्म्युला मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. याचा फॉर्म्युला प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि एक्सचा फॉर्म्युला ए साइन ओमेगा टी किंवा ए कॉस ओमेगा टी. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन. आणि अजून एक 3 मार्काचे प्रश्न आहेत ग्राफ. ओके. एका खाली एक 3-3 ग्राफ काढायचे आहेत. लगे हात हे सुद्धा बघून घ्या. म्हणजे झाले का इथंच 10 प्रश्न. पण नाही अजून देणार आहे प्रश्न तुम्हाला मी. आणि त्यात आहे थर्मोडायनामिक्स. ऑल डेफिनेशन्स. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, आइसोथर्मल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस, आइसोकोरिक, आइसोबारिक प्रोसेस, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम आणि अजून काही राहिले असतील तर बघून घ्या. टॉपिक मधल्या सगळ्या डेफिनेशन झाडून करायच्या तुम्हाला लक्षात घ्या. झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ बरोबर झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. क्विक रिव्हिजन याची गरजेची आहे लक्षात घ्या. बरं आता सांगू का? ज्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत ना थर्मोडायनामिक्स फॉर आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस ते डेरिव्हेशन्स तुम्ही अगोदर केले असेल ठीक नाही तर राहू दे काही इश्यू नाहीये. मग चला पटकन मी जे 4-5 मिनिटात तुम्हाला सांगितले ते कव्हर करा. हे सगळे पॉइंट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्याबरोबर हे सुद्धा जर थोडा वेळ असेल तर जुनी एक प्लेलिस्ट आहे ऑसिलेशनची. त्याच्यात मी हे डेरिव्हेशन, हे कॉम्पोझिशन हे सगळं घेतलंय आणि माझं शिकवणं असं आहे तुम्ही एकदा जरी बघितलं या स्टेजला तरी तुम्हाला हे प्रश्न लिहू शकताय. मग प्रयत्न करा. नाहीतर राहू दे म्हटलंय आपण. आपण काय ठरवलंय? नाही केलं तर नाही केलं. एवढं केलं तर काही हरकत नाही. दुसऱ्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.